तर जय श्रीराम भावांनो, मी ब्लॉगर स्वानंद तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये। पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलं की आपण सगळ्यात पहिलं चाललो होतो वाईच्या गणपती मंदिरात, आणि आता ते मंदिर आतमधून कसं आहे काय विषय व्हिडिओ शेवट पर्यंत बघा, कळणच तुम्हाला। मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की बसनीच त्या कॉलेज मधून निघल्याच होत्या आणि पोरांनी किती राडा घातला, पण थोड्याच वेळात विषय असा झाला, पोरं दमले डायरेक्ट झोपून घ्यायला लागले। जवळपास सगळ्यांची चार्जिंग डाऊन झाली होती, पण अचानक विषय असा झाला, बस डायरेक्ट चहाच्या टपरीपाशी थांबली। अरे म्हणलं मग आता काही विषय नाही, एकदा चहाची 90 आणली ना विषय डायरेक्ट टॉपचा होऊन जाईल। विषय असा झाला, कॅमेरा त्याच्याकडे गेला होता, त्याला काय करावं काय सुचत नव्हतं, आणि आता त्याचं जाऊ दे, इथं थोड्याच वेळात चहा आला आणि विषय डायरेक्ट टॉपचा झाला। नाचता नाचता का व्हायला आलो ते काय कळलंच नाही, आणि मग इथं आल्याला आम्ही पहिलं फ्रेश झालो डायरेक्ट मंदिराकडे निघलो। आणि आता अख्ख्या ट्रिप मध्ये विषय असा झाला होता, आम्ही ठरलेले 4-5 जण मागे राहत होतो। मी तर लय ठरलेलं होतं लवकर पुढे जाऊन व्हिडिओ काढ, काय करावं 4-5 नाचक्यांची अशी संगत लागली, सगळीकडे मागच राहिलो। आम्ही आलो जंगला कुठं काय बोलावं त्यांना, हे का सगळ्यांची अशी वेगळीच गणगण चालली होती। मग इथं असं वाटलं इथं फोटो लय भारी निघते, इथं थोडे फोटो काढ। मग तिथून आतमध्ये आलो आणि इथं महादेवाचं पण मंदिर होतं, पहिले इथं दर्शन घेतलं। आणि आता तुम्ही कधी या मंदिरात आलेत का तेवढं मला कमेंट करून सांगा। आणि मग त्याच्यानंतर इथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, आणि ज्या पद्धतीने येताना उशिरा आलो होतो त्या पद्धतीने इथून जाताना पण उशिराच निघलो। आणि आता इथला एक छोटासा व्हिडिओ बनवलाय, तो कसा वाटतो तेवढं मला कमेंट करून सांगा। आणि मग तिथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळे बसमध्ये बसलो, मग बाहेरच्या निसर्गाचा थोडा आनंद घेतला। काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे। हे तर सगळं ओके होतं, तर आमची ट्रिप पण एकदम ओके मध्ये झालेली। मी तर सगळे ट्रिपचे पार्ट टाकणारच आहे, ते पाहण्यासाठी मला आत्ताच फॉलो करून ठेवा। आणि मग त्याच्यानंतरचा स्पॉट होता महाबळेश्वर मधलं पंचगणी। महाबळेश्वर मध्ये पण एका ठिकाणी नव्हतं फिरलो, इथं 2 ठिकाणी फिरलो होतो। ते कसं काय हे सगळं तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये बघायला भेटेल। आणि आता पुढच्या पार्ट मध्ये प्रतापगड पण आहे। आणि आता तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असता तर लाईक करा, आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करा।